माननीय अध्यक्ष महोदय, सदर 293 वर चर्चा करताना सन्माननीय सदस्य किरण लहामटे आणि श्री प्रवीण दटके या दोघांनी आपापली मतं आणि अन्य सदस्यांनी आपली मतं या ठिकाणी सदर 293च्या विषयात सांस्कृतिक कार्य विभाग या विषयावर मांडली। अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने या प्रस्तावामध्ये आपण सगळ्यांनीच त्याचं नोंद घेतली असेल की नागपूरचे भोसले राजघराण्यातील राजे रघुजी भोसले यांची तलवार ही लिलावात त्या ठिकाणी निघाली होती आणि त्याला भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्र सरकारची मालमत्ता समजून ती पुन्हा आणण्यासाठीचा एक चांगला प्रयोग, चांगला त्या ठिकाणी प्रयत्न हा महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रयत्नातून सफल झाला। आणि पहिल्यांदा अध्यक्ष महोदय या ठिकाणी याचा उल्लेख करावा लागेल की आपल्या इतिहासातली एक विरासत असलेली ही पराक्रमाची, आपल्या मराठ्यांच्या पराक्रमाची असलेली तलवार ही आपण पुन्हा एकदा भारतात आणण्यामध्ये आणि महाराष्ट्रात आणण्यामध्ये सफल झालेलो आहोत। अध्यक्ष महोदय, छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत रघुजी भोसले प्रथम 1695 ते 1755 हे मराठा सैन्यातील सेनापती होते। अध्यक्ष महोदय, नागपूरच्या भोसले घराण्याचे संस्थापन हे त्यांनी त्या ठिकाणी केले आणि पराक्रम रघुजी भोसले यांनी कितपर्यंत दाखवला तर अध्यक्ष महोदय, बंगाल व ओडिशा पर्यंत नवाबाविरुद्ध लष्करी मोहिमा त्यांनी यशस्वी करून तो भाग सुद्धा मराठेशाहीत पादाक्रांत केला। शौर्यासाठी आणि युद्धनीतीसाठी त्यांना सेना साहेब सुभा ही पदवी सुद्धा छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी दिली। धाडसी निर्णय करणे, शीघ्र निर्णय करणे, जलद गतीने कारवाई करणे आणि युद्ध कौशल्य त्यांची त्या ठिकाणी असलेली खासियत होती। आणि अध्यक्ष महोदय, ज्या वेळेला आपल्या लक्षात आलं की 29 एप्रिल 2025 ला त्या ठिकाणी सोथेबायस नावाच्या लंडन मधल्या एका लिलाव करणाऱ्या कंपनीने ती तलवार, ज्याच्यावर रघुजी भोसले यांचं नाव सुद्धा कोरलेलं आहे आणि त्या तलवारीची मूठ, वज्रमूठ जी आहे ती सुद्धा सोन्याची आहे आणि या युद्धामध्ये पराक्रमात वापरली गेलेली तलवार कदाचित त्यावेळेला ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून ज्या सगळ्या गोष्टी या भारतातून, महाराष्ट्रातून परागंदा झाल्या, नेल्या, चोरल्या गेल्या, कुठलाही प्रकार असेल, त्यावेळेला ती गेली। त्या लंडनच्या लिलावात गेल्यावर आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीने माननीय मुख्यमंत्र्यांचं, देवेंद्रजींचा मी विशेषतः उल्लेख करीन की त्यांनी या सगळ्याला ज्या गतीने परवानग्या मिळण्यामध्ये कार्यालयीन व्यवस्था उभा केल्या आणि त्या व्यवस्थेमध्ये प्रवीण चल्ला या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने त्या तलवारीला त्या ठिकाणी लिलावात बोली केली आणि अध्यक्ष महोदय, जवळजवळ 69,94,437 करासहित ही तलवार आपण त्या ठिकाणी आपल्या व्यवस्था माध्यमातून ती ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण केली। अध्यक्ष महोदय, ज्या माध्यमातून या सगळ्या खरेदी व्यवहार लिलावाचा आपण केला, तो लंडन मध्ये केला, ऑनलाईन सुद्धा प्रयत्न केला। त्या व्यवस्थेबरोबर प्रवीण चल्ला आणि सगळ्या व्यवस्थेबरोबर करारनामा आपला आता एक्सचेंज झाला आणि अध्यक्ष महोदय, त्यासाठीच्या खर्चास आपण 21 मे 2025 रोजी मान्यता सुद्धा दिली आणि अध्यक्ष महोदय, आता कस्टम क्लिअरन्स, पॅकिंग, हाताळणी या सगळ्या बाबतीसाठी स्टार वर्ल्ड वाईड ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या एजन्सीची नियुक्ती करून अध्यक्ष महोदय, मला या सदनाला सांगायला आनंद होतोय, फार तर ऑगस्ट 15च्या आधी, खरं तर जुलै महिन्यातच, पण ऑगस्ट 15च्या आधी आपल्या मराठ्यांच्या, मराठी माणसाच्या, महाराष्ट्राच्या पराक्रमाची साक्ष असलेली तलवार आपण सन्मानपूर्वक महाराष्ट्रात या भूमीमध्ये परत आणू आणि ती आपण सगळ्यांना त्या ठिकाणी दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हरिश्चंद्रगड याचा उल्लेख केला, तो केंद्र शासनाच्या ASIच्या अंतर्गत त्या ठिकाणी असलेलं मंदिर आहे आणि ते मंदिर सुद्धा
त्या ठिकाणी संरक्षित आहे त्याच्यावर सुद्धा केंद्र सरकारच्या AICशी संपर्क केला जाईल. विश्रामगड येथे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हा असंरक्षित किल्ला आहे आणि आपल्याला माहिती आहे, मी सुधीर भाऊ इकडे बसले की सुधीर भाऊ आपणच या विभागाचं नेतृत्व करत असताना DPDCतनं आपण काही निधी या आपल्या ऐतिहासिक वारसा या जपवणुकीसाठी देण्याच्या बद्दलचा शासन निर्णय केला आणि अध्यक्ष महोदय 3% त्यामध्ये या विश्रामगडचं सुद्धा आपण त्या ठिकाणी डागडुजी करण्याचं प्रस्तावित करत आहोत. सभापती महोदय, सदर 260 वर सन्माननीय सदस्यांनी आपापली भूमिका वक्तव्य या ठिकाणी केलं, पण माननीय विरोधी पक्ष नेतेजी एक अतिशय महत्वाचा विषय त्यातला आहे आणि तो या सदनासमोर आणि सदनाच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर जाणं आवश्यक जो 260 मध्ये ज्याचा उल्लेख आहे ते म्हणजे अध्यक्ष महोदय नागपूरच्या भोसले राजघराण्यातील राजे रघुजी भोसले यांची तलवार. अध्यक्ष महोदय, मला अतिशय आनंद होतो सांगताना की ऐतिहासिक पराक्रमाची असलेली साक्ष ही तलवार. माझा मुद्दा आहे की राजे रघुजी भोसले यांची तलवार अध्यक्ष महोदय आपल्या लक्षात आली 29 एप्रिल 2025 ला की परब साहेब लंडनच्या सोथेबायस नावाच्या एका लिलाव करणाऱ्या कंपनीने ती लिलावात काढली. आणि अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, मला हे सांगायला आनंद होतो की जेव्हा लक्षात आलं त्या तलवारीचं महत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. छत्रपती शाहू महाराजांच्या कारकिर्दीत रघुजी भोसले प्रथम म्हणजे सन 1695 ते 1755 मराठ्यांचा इतिहास भाई, मराठेशाहीचा इतिहास, पराक्रमाचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहास आणि त्यातली असलेली महत्वाची पराक्रमी संस्थानं जी नागपूरच्या संस्थानाचं ज्यांनी स्थापना केली ते रघुजी भोसले महाराज यांची तलवार, ज्यांचं कार्य बंगालच्या नवाबाविरुद्ध लष्करी मोहिमा लढून बंगाल ते ओडिसापर्यंत हे साम्राज्य आपलं त्यांनी पसरवलं. शौर्यासाठी आणि युद्धनीतीसाठी त्यांना सेना साहेब सुभा अशी पदवी सुद्धा दिली. अध्यक्ष सभापती महोदया, असं म्हणतात की ईस्ट इंडियन कंपनी ज्या वेळेला आली त्याच्याबरोबर झालेले युद्ध, त्याच्याबरोबर झालेले त्याच्यात झालेल्या घडामोडी, त्या चोरून पळवून नेऊन ज्या पद्धतीने असेल या तलवारीवर रघुजी भोसले महाराजांचं नाव आणि मूठ सोन्याची अशी तलवार ज्या वेळेला लंडन मध्ये लिलावात निघाली आपल्या लक्षात आल्यावर आपण एक व्यवस्था उभी केली. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींचं मनापासून धन्यवाद देईन, कारण आपल्या हातात विरोधी पक्षनेते साहेब 2 दिवस होते. या 2 दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्या परवानग्या काढून त्या लिलावात सहभागी होणं, मग ऑनलाईन होणं, मग ट्रान्सफर होईल का, त्याच्या प्री कंडिशन्स काही असतात, मग आपण व्यवस्था केली. त्यामध्ये त्या व्यवस्थेत प्रवीण चल्ला आणि बाकीची व्यवस्था उभी करून ती आपण बोलीत सगळ्यात योग्य आणि जास्त बोलीवरती तलवार आपण मिळवली, ज्याची किंमत 69,94,437 रुपयात ती आपण मिळवली, अधिकृतरित्या मिळवली. आता त्या ठिकाणी कस्टम क्लिअरन्स, पॅकिंग, हाताळणी या सगळ्यामध्ये स्टार वर्ल्ड वाईड ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड या सगळ्या कंपन्या आपण लावून, मला या सदनाला सांगायला आनंद होतो की 15 ऑगस्ट मॅक्झिमम, पण जुलै महिन्याच्या अंतापर्यंत तरी ही तलवार आपल्या पराक्रमाची, युद्धनीतीची, मराठेशाहीची, मराठ्यांची, मराठी माणसाच्या अभिमानाची आणि पराक्रमाची तलवार तशी महाराष्ट्रात कायमस्वरूपी आपली प्रॉपर्टी म्हणून मिळवली. ती जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा 15 ऑगस्टच्या आधी आपण सन्मानपूर्वक वाजत गाजत घेऊन येतोय आणि ती आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील जनतेसमोर त्या ठिकाणी आणतोय.